मंडळी हो, आज होणार आहे दोन्ही टीम मध्ये क्रिकेट मॅच म्हणजे गावठी IPL. आपल्या पहिल्या टीमचं नाव आहे भंगारवाले आणि दुसऱ्या टीमचं नाव आहे देशी दारूवाले. तर मी कॉमेंट्री मॅन घरफोडे तुम्हाला विनंती करतो की टॉर्चचा कार्यक्रम करून घ्या. ए श्याम्या काढ रे 1 रुपया टॉर्च करायला. इथे कपाळा लावाल रुपया नाही माझ्याकडे. मग टॉर्च कशाने करायचंय? हे काय इथे खाली गुटक्याची पुडी पडेल येना करू ना. येना कसं करसोन? या पाय मोठ्या अक्षरातलं पलड तर तो लहान अक्षरातलं पलड तर माव. हा फेक मग. या पाय लहान अक्षरातलं आलं आम्ही जिंकलो टॉस. हा मग तुम्हाला काय करायचंय बॅटिंग का बॉलिंग? बॉलिंग. पण आधी सांगून देतो सिक्स गेला तर आउट आहे. तुझ्या बापान खेळलं होतं का असं क्रिकेट? सिक्स मारल्यावर आउट आहे. अरे कोहलीचा सावतर भाऊ शकचिल्ली जास्त लांब बॉल मारल्यावर एखाद्याच्या घरात जर बॉल गेला ना तर लोक बॉल देत नाही. अरे अशानं तर मी कधीच मोठा क्रिकेटर बनणार नाही. मला एक दिवस देशासाठी खेळायचंय. माझ्या बापाचं नाव लय मोठं करायचंय. तुला तर बापाचं नाव मोठं करायचंय का? मग एखाद्या मोठ्या बॅनरवर मोठ्या अक्षरात छाप शनफड पिळके होऊन जाईन तो बापाचं नाव मोठं. करे तू डुकराच्या पोटची आवले ते करे कस काय? डुकराला दिमाग राहत नाही म्हणून म्हणलं. म्हणजे मला दिमाग नाही आहे का? दाखव मग कुठे इथं. दोन्ही टीम मध्ये जरा जास्तच खोल चर्चा चालू आहे. जिंकणाऱ्या टीमला मिळणार आहे सस्ता वर्ल्ड कप म्हणजे स्टीलचा जग. आधी सांगून देतो आजच्या खेळाचे काही नियम आहे. बोंबल कोणते नियम आहे? ते क्रिकेटच्या मध्ये मध्ये करणारा माणूस मय बाबा राहीन. हे मध्ये मध्ये करणारा म्हणजे तो माणूस हात नाही करे क्रिकेट मध्ये खाली हात करतो वर हात करतो एक बोट दाखवून 1 रुपया मागतो तो माणूस म्हणून राहिलो मी. हा जम्पायर. हा जम्पायर ते मय रंगीला बाबा राहीन. बस एवढेच नियम होते का? अजून बाकी आहे. बोंबलला मग लवकर. ज्याला जास्त लांब बॉल मारला त्यालाच बॉल आणलं पडल. मग एल्डर जक मारायलाय का? एल्डर नाही रे फिल्टर. तुम्ही दोघं बी इंग्रजीचा अभ्यास करत नव्हते का रे? एल्डर फिल्टर फिल्डर राहते ते. कशाला करायचा इंग्रजीचा अभ्यास? ज्या लोकांना आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं त्याची भाषा कशाला शिकायची? बस रे फेकुचन तो इंग्रजीत डोकं चालत नव्हतं ते सांग ना. हा शेवटचा नियम जर या कांद्याला रसांडी खेळली तर त्याला डबल क्रिकेट मध्ये घ्यायचं नाही. बस झाणार होतोय 5 नियम. खेळ तर सुरू करा ना मग सुरू. तर मंडळी हो, सुरू होत आहे सस्ता IPL आणि आजच्या मॅचचे जम्पायर आहे रंगीला बाबा. ओ रंगेल बाबा इकडे या. बोंबल काय आहे? तुम्हाला माहिती आहे ना जम्पायरिंग कशी करणं पडती ता? ए शंभड्या तू मला शिकू राहिला का? तो यापेक्षा जास्त उन्हाळे खायले म्या. उन्हाळे खाऊ खाऊ सुकले वाटतं तुम्ही. काय म्हणलं? काही नाही मला सांगा आउट असलं तर कसं सांगसान? तोंडाना आऊट आहे. अहो बाबा तोंडाला नसते सांगत एक बोट वर करत असते. बोट कशाला वर करू मी तोंडाना सांगीन तुम्हाला ऐकू येत नाही का? बर ते जाऊ द्या सिक्स मारलात कसं सांगसान? छक्का मारला रे यानं छक्का असं सांगीन. बर करा बर का चालू मॅच. आम्हाला आधी आता बॉलिंग करायची. मंडळी हो, मॅच सुरू झालेली आहे. बॅटिंग करताय श्याम्या. बॅट त्याच्या जीवाच्या वर झाली आणि बॉलिंग करताय भंगारवाल्या टीमचे कॅप्टन रावल्या. थू 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 थू. नातू चाटू राहिला का त्या चेंडूला? अहो बाबा ही स्टाईल आहे ती बॉलिंगची. असं का? मला वाटलं चाटू राहिला कडून चेंडू. आता रावल्या बॉल फेकत आहे. आऊट आहे आऊट आहे. ओ रंगेला बाबा लागले तुम्ही रसांटी खायला? म्हणजे अहो त्यानं अजून बॉल फेकला बी नाही आणि तुम्ही म्हणून राहिले आउट आहे. करे नातू तो बॉल फेकला नाही का? नाही. अरे घड्या फेक ना मग. इथे मी तो यासाठी रचांडी खाऊ राहिलो आणि तू मग अपमान करू राहिला का? ओय कवर दे रे. हं, हे घे. अजूक कवर दे. हं, हे घे. अजूक थोडी कवर दे. हं, बस का? नाही अजूक कवर दे. आता ग्राउंडच्या बाहेर जाऊ का? आता बरोबर आहे. टाक मग बॉल. ओय बॉल नाही सोडायचो. एक अंड्यान जर बॉल सोडला ना त्याला बॅटिंगच नाही भेटणार. एक अर्धा तर सुट्टोच. अरे त्याला एक बी रन नाही काढू दिलं. हे श्याम्या छक्का म्हणजे श्याम्याने मारला छक्का आणि योग्याला चौका आणि भंगारवाली टीम फिल्डिंग करू करू घायाळ. लय दमलो रे भाऊ, लय गोळलंय आहे ना. अरे तुम्ही फिल्डिंग नीट केली का? अरे तुला बॉलिंग जमती का? एकदम सोपे सोपे बॉल टाकू राहिला. तो या बॉलवर तर बालवाडीतलं पोरग बी छक्का मारन. माया नातवाला काय म्हणू राहिला रे?
ओ रंगीला बाबा, तुम्ही चुपचापच बसा. जम्पायर जखमारा झाले का तुम्ही? तुम्हाला चक्का आणि चौक्यातला फरक कळतो का? मग 4 रन काढले की चौका आणि 6 रन काढले की छक्का. रंगीला बाबा, तुम्ही उन्हाळे मायापेक्षा शिल्लक खायले, पण तुम्हाला खायपुरती बी अक्कल नाहीये. अय काट्या, घरी की काम नाही का? चालला इथे क्रिकेट खेळायला. हा येतो मी, जाय तू. पुढे वय पहिलं, नाही तर कमरात लातच घालते तो या. ओ काकू, आमची बॅटिंग. मी घेऊ का तुमची बॅटिंग? श्याम्याकडे बाकी आहे आमची बॅटिंग. अरे मोकार भोकाच्या ओ, काही काम धंदे करता ना, नुसतं दिवसभर किरकिट किरकिट. ओ काकू, मी घरचे काम करून खेळायला आलो. अय श्याम्या, गु खाय जरसा घ्या पोराचा. घरचे काम करून खेळायला आलो ते. मी बी करू लागतो ना घरातले काम. बाप्पा, कधीपासून? अरे घरातले तर सोड, पण तुला काम बी करायची जीवार येतं. 8 दिवसापासून आंघोळ करेल एक तो. आता हे इथे सांगाच की काम आहे का? उद्या लोकांना माहित तू किती आमगळवाणी राहत होता. ओ काकू, एवढी मॅच उद्या, मग घेऊन जा त्याला. अय भो, तुला काय आहे? तो बापाचा आहे भंगाराचा धंदा, पण आम्हाला रोज मजुरून गेल्याशिवाय खायला भेटणार आहे का? ओ आंटी, 15 मिनिटातच ही मॅच होऊन जाती. अय बाळा, तो अभि बाप तहसील मध्ये कागदपत्र लिहावाला आहे. लोकांचे मुडके मोडून पैसे कमवतो बाप, पण आमचं तसं नाहीये ना. काकून आता लयच बेकार अपमान केला मावा. अव बाई, खेळू दे पोरायलं, खेळाचं वय त्याचं. बाबा, तुम्हाला बी लाज वाटते का क्रिकेट खेळायला? मसनात गौऱ्या गेल्या तुमच्या, कधी मरसान सांगता येत नाही. ए मॉम, जाय नव तू, ये तुम्ही. लवकर खप मग. चला रे, आता कोणाचा बाप आपल्याला रोखू नाही शकत क्रिकेट खेळायला. ए राहुल्या, काही अभ्यास गिभ्यास आहे का नाही तुला? डॅडी, तुम्ही काय करू आली इथं? तुलेच पाहत हिंडू राहिलो. मला वाटलं धरून नेलं काय करू तुला, चोरा गिराय ना. ओ काका, चोर मालदार घरच्या पोराला धरून नेते. मग आम्ही भिकारी आहे का? तुम्ही भिकारी नाही, आती भिकारी आहे. चुकणार तू शाने. ओ बाबा, तुमचं बी वय आहे का क्रिकेट खेळायचं? तुले पैदा करायचं बी वय नव्हतं मग, तरी बी म्हातारपणात प्रयत्न केले तर झाला ना तू. मग ते कधीच ऐकणार नाही तुम्ही. आता तो ऐकायचंय का टकल्या? मंडळी हो, पाहू शकता तुम्ही, इथं क्रिकेट मॅच कमी आणि घरातले तमाशे जास्त चालू आहे. जाय रे तू घरी, खेळू द्या आम्हाला क्रिकेट. अहो बाबा, या रावल्याला अभ्यास करायला लावा. याला शिकून कलेक्टर बनवायचंय. अरे पोर लहान असले ना तर सगळ्या बापाला तसंच वाटतं, मी माझ्या पोराला शिकून ही नोकरी लावीन ती नोकरी लावीन. मला बी तसंच वाटत आहे. तुला शाळा शिकून एखादा मंत्री संत्री बनवीन, पण तू बनला काय? बायकोचा बैल. Mogambo, खुश हुआ.